तर आमचे ग्रामदेव श्रीदेव नारायण प्रसन्न आणि आज सत्यनारायण महापूजेनिमित्त आज वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा आणि आज तुम्ही सर्वांनी बघू शकता समोर आपलं नारायण मंदिर आहे आणि मी आहे इथे महाप्रसाद बनवतायत आणि आज अंगारकी संकष्टी असल्याकारणाने प्रथमच उकडीचे मोदक बनवतायत आणि इकडे बघू शकता तुम्ही सर्व महिला मंडळी मुंबईची महिला मंडळी आणि आपले इथले ग्रामस्थ आणि इथले गावची महिला मंडळी सर्व इथे आले आहेत आणि इथे सर्व तुम्ही पाहू शकता। तिकडे तुम्हाला जाऊन दाखवतो बघा चुलीवरचे उकडीचे मोदक तुम्ही आता तुम्हाला दाखवणार आहे कसे बनवते चुलीवरचे उकडीचे मोदक बघू शकता तुम्ही। बघण्यासारखं आमच्या नारायण मंदिरामध्ये आज यावर्षी संकष्टी अंगारकी संकष्टीनिमित्त दिनानिमित्त असं सुंदर असं सर्वांनी बघण्याजोगे असं सर्वांनी आमचे मुंबई मंडळ उकडीचे मोदक सर्वांनी बघू शकता कसे मोदक बनवले आहेत। एकदम रेस्टॉरंट आहे हॉटेल आणि हे सगळे भरलेले मोदक आहेत आणि भरपूर सारे मोदक बनवलेले आहेत। कुणाला कमी पडणार नाही 10 खावा नाही तर 15 खावा असा सुंदर असा आमचा मुंबई मंडळाचा असा सर्वांनी एक असा सांगावं तसं कमीच आहे त्यांच्याबद्दल। मुंबई मंडळाचे सर्व कार्यकर्ते आले तिथे समोर बघू शकता तुम्ही सुधीर घाडीगावकर आमचे नटसम्राट जसं म्हणावं लागलं तरी आपण आता कुठल्या पण नाटकामध्ये त्यांना सांगलं तुम्ही काम करायला तरी ते नो क्रिस्प तुम्हाला स्क्रिप्ट द्यायची गरज नाही असं झालं की आमचे नटसम्राट सुधीर घाडीगावकर आणि समोर आमचे शरद घाडीगावकर साहेब आहेत आणि तुम्ही पण पाहू शकता ते पण या सोहळ्यामध्ये असं म्हणजे उकडीचे मोदक बनवत आहेत त्याच्यामध्ये रंगून गेले आहेत आणि सुंदर असा मुंबई मंडळाचा हा म्हणजे आज संकष्टी चतुर्थी आहे आपली हे आहे अंगारकी संकष्टी आहे त्यानिमित्त सर्वांनी उकडीचे मोदक बनवतात। इकडे पाहू शकता तुम्ही मुंबई मंडळाचे सर्व महिला मोदक बनवत आहेत उत्साहाने सर्वजण मोदक बनवत आहेत पाहू शकता। इकडे आपला सोहम पण आहे आणि इकडे सर्व मुंबईचे महिला मंडळ इकडे उत्सुकतेने मोदक बनवत आहेत आणि आज अंगारकी संकष्टीनिमित्त सर्वांचे उपास आहेत तरी पण सर्व उत्सुकतेने मोदक बनवत आहेत आणि उपास जरी लागला तरी मोदक हे असे बनवणार की तुम्ही एक नाही 10 खाणार असे तुम्हाला काय सांगावं तेवढं कमीच आहे आणि खूप छान असं निश्चय आणि म्हणजे आपला मुंबई मंडळाने यावर्षी अंगारकी संकष्टीनिमित्त चुलीवरचे उकडीचे मोदक आणि तुम्हाला सांगावं तेवढंच कमीच आहे आणि खूप सुंदर असं वाकटं म्हणजे खूप असं आपल्या नारायण मंदिरामध्ये अंगारकी संकष्टीनिमित्त उकडीचे मोदक तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सर्व मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि उकडीचे मोदक कसे वाटले ते नक्की सांगावे। धन्यवाद।